हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साडीपासून परफेक्ट असा लेहंगा बनवायला शिकवणार आहे। त्याच्यासाठी ही साडी घेतलेली आहे काठपदराची, नवीनच आहे। तुम्ही कुठल्याही साडीचा लेहंगा बनवू शकता, प्लेटेड लेहंगा आहे। आणि सॅटिनचं अस्तर घेतलेलं आहे 3 मीटर, 4 मीटर पण चालेल कारण 3 मीटरला थोडासा जॉइंट द्यावा लागतो। आणि कॉटनचं अस्तर 4 मीटर घेतलेलं आहे। कॅन घेतलेला आहे याच्यासाठी मी 2 मीटर। ठीक आहे, एवढ्या साहित्यामध्ये आपण खूप छान असा लेहंगा बनवू शकतो। आणि हे रेडीमेड लटकन घेतलेले आहेत, ऑप्शनल आहेत, तुम्हाला लावायचे असतील तर लावू शकता। आणि साईडला लावण्यासाठी चेन घेतलेली आहे, ही मोठी चेन आहे, जेवढी पाहिजे तेवढी आपण लावणार आहे। 5-6 इंचाची, बाकीची कट करून काढणार आहे। ठीक आहे, सगळ्यांना लक्षात आलं असेल काय काय लागते आपल्याला। कॉटन अस्तर, सॅटिन अस्तर, एक साडी, चेन, लटकन, एवढं साहित्य पाहिजे। याच्यामध्ये खूप छान असा लेहंगा आपण बनवू शकतो। तर इथं बघा, साडी नवीनच असल्यामुळे याच्यातला मी ब्लाउज पीस सुद्धा कटिंग केलेला नव्हता, तर इथं मी याचा ब्लाउज पीस कट करून घेते। आणि ब्लाउजचा जो व्हिडिओ आहे तो मी ऑलरेडी शेअर केलेला आहे प्रिन्सेस कटमध्ये, खूप सुंदर असा ब्लाउज याचा बनवलेला आहे मी, तर नक्की जाऊन बघा। मी शेवटी तुम्हाला त्याचा व्हिडिओ देते। ठीक आहे, तर याचा ब्लाउज पीस होता तो मी साईडला कट करून घेत आहे। ब्लाउज पीस नंतर 1 मीटर कपडा प्लेन आहे, तर तो कपडा आपल्याला कटिंग करून साईडला काढावा लागणार आहे, कारण बाकीची जेवढी साडी आहे ना ती बुट्टी वर्कमध्ये आहे। बघा, हा जो भाग आहे तो नेसत्या बाजूचा आहे, तर असं जर असेल तर हे काढून टाकायचं, कारण टोटल सगळा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला एकसारखी डिझाईन पाहिजे। इथे प्लेटेड लेहंगा असल्यामुळे आपल्याला सगळी डिझाईन एकसारखी हवी आहे। मोठे काठ आहेत ते खालच्या बाजूला येतील, आणि वरती जे शॉर्ट आहेत ते काढूनच टाकायचे, ते फक्त कमरेच्या बेल्टला आपण वापरणार आहे। ठीक आहे, कुठल्याही प्रकारची साडी घ्या, मोठ्या काठांची घ्या, छोट्या काठांची घ्या, तुम्ही हा लेहंगा बनवू शकता। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे मी। व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, पण डिटेलमध्ये मी सांगितलेलं पण आहे। ठीक आहे, हा आहे पदराचा भाग, तर अशा पद्धतीची पदराची डिझाईन होती, तर ती सुद्धा इथं मी काढून घेते। ओके, या प्रकारे आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे। खालचे काठ वगैरे बाकीचं काहीच काढायचं नाही, कारण हा प्लेटेड लेहंगा आहे। जर आपण अनारकलीमध्ये बनवत असतो तर काठ काढावे लागतात दोन्ही बाजूकडचे, पण याला खालच्या बाजूकडचे तर काढायचे नाहीत, असेच राहतील। वरच्या बाजूकडे आपल्याला उंची जेवढी पाहिजे तेवढी ठेवून बाकीचं कट करावं लागणार आहे। तर आजचा लेहंगा तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा। आणि नक्की तुम्ही जर व्हिडिओ बघून हा लेहंगा बनवला तर मला फोटो शेअर करा। बघा, माझे ऑनलाईन क्लासेससुद्धा आहेत, ड्रेस क्लास आहे, ब्लाऊज क्लास आहे। जर तुम्हाला जॉईन करायचे असतील तर प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही क्लास जॉईन करू शकता, किंवा डायरेक्ट मला व्हॉट्सॲपला पण कॉन्टॅक्ट करू शकता। माझ्याकडे ब्लाऊजचे पेपर पॅटर्नसुद्धा अवेलेबल आहेत, ते ऑर्डर करायचे असतील तर मी स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे ना त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सगळी डिटेल माहिती मिळून जाईल। मी इथे साडीची 4 फोल्ड अशी घडी घालून घेतलेली आहे, कारण आपल्याला मेजरमेंट टाकायला सोपं जातं। ठीक आहे, 4 फोल्ड अशी घडी घातली आहे। आणखी एकदा याला मी फोल्ड करते, म्हणजे जास्त आपल्याला मापं इथं मोजायला लागत नाहीत, कारण फक्त उंचीचंच कटिंग करायचं आहे। तर कसं करायचं ते बघा, आपल्याला तयार उंची जेवढी पाहिजे ना ती घेऊन त्याच्यामध्ये फक्त इथं आपल्याला बेल्टची उंची वजा करायची आहे। बेल्ट साधारण 2.5 इंचाचा तयार होईल यातून, आणि अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन लागणार आहे। तर अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं। आता मी खालून सुरुवात करते बघा, इथं मेजरमेंट घेण्यासाठी खालच्या काठांपासून वरती। तर जे काही आपल्याला तयार उंची करायची आहे त्याच्यामधून बेल्टची उंची वजा करायची, आणि अर्धा इंच पुन्हा ॲड करायचं। अशा प्रकारे समजा 40 उंचीचा जर बनवायचा असेल तर त्याच्यातून बेल्ट उंची 2 इंच वजा करायची, आणि अर्धा इंच पुन्हा वाढवायचं। कशासाठी? ते बेल्ट जोडायला मार्जिन लागणार म्हणून। एक अंदाज सांगितला तुम्हाला, तुम्ही कुठल्याही उंचीसाठी हा लेहंगा बनवू शकता। सेम याच प्रकारे तुम्हाला मेजरमेंट घ्यायचं आहे। ठीक आहे, बेल्टची उंची अगोदरच ठरवायची, किती इंचाचा करायचा आहे, 3 इंचाचा, 2 इंचाचा, 2.5 इंचाचा, जे काय असेल ते घ्यायचं आहे माप, आणि पूर्ण उंचीतून ते वजा करायचं, अर्धा इंच मार्जिन घ्यायचं, आणि असं मार्किंग करून कटिंग करून काढायचं। समजलं सगळ्यांना? तर इथे या प्रकारे आपल्याला
उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। आठवणीने बेल्टची उंची वजा करायची आहे पूर्ण उंचीमधून आणि मार्जिन ॲड करून कटिंग करायचे। ठीक आहे, तर सरळ लाईन मार्क करून घेते मी। बघा, कुठल्याही स्केलचा वापर करा आणि इथं अशी लाईन मार्किंग करून घ्या। समजलं नसेल तर रिपीट बघा। सगळ्यांसाठी सगळ्या उंचीसाठी हा लेहंगा तुम्हाला बनवता येईल या प्रकारेच मी तुम्हाला इथं ह्याचं मेजरमेंट सांगितलेलं आहे। आता हा मोठ्यांसाठी बनवते म्हणून मी पूर्ण साडी वापरली, छोट्यांसाठी असेल तर मग तुम्ही हाफ साडीमध्ये पण ह्याला बनवू शकता। ओके, तर साडी मी ठेवलेली आहे साईडला। आता जे अस्तर आहे ते मात्र आपण अनारकलीमध्ये कटिंग करणार आहे। त्याला असं सरळ कपड्यावरती कटिंग नाही करायचं। तुम्हाला पाहिजे असेल तर करू शकता, पण ते खूप जाड होतं प्लीट्स टाकून, त्याच्यामुळे हे अनारकलीमध्ये कटिंग करायचं। अनारकलीमध्ये कटिंग करण्यासाठी सॅटिन अस्तरला 4 फोल्ड करून घ्यायचे आपल्याला। ओके, हे 3 मीटर अस्तर आहे, पण 4 मीटर जर अस्तर असतं ना तर प्रॉपर उंची निघाली असती। त्याचबरोबर इथं आपल्याला विदाऊट जॉईंटचा घेर मिळाला असता, पण आता याच्यामध्ये मला जॉईंट द्यावा लागणार आहे कारण हे फक्त 3 मीटर अस्तर आहे। ठीक आहे, याला असं क्रॉसमध्ये आपल्याला घडी घालून घ्यायची आहे। पूर्ण फोल्ड आपल्या समोर येईल आणि याच्यावरती आता उंचीचं माप टाकायचं। तर वरून आपल्याला अगोदर 5 इंचपर्यंत सोडून द्यायचं आहे, जे आपल्या कमरेवरती येईल। अंदाजाने मी 5 इंच हे सोडतीये आणि तिथून खाली आपल्याला बघा, अगोदर वरचं जे आहे ते माप मी इक्वल करून घेते 5 इंच दोन्ही कोपऱ्यातून आणि इथं हा राऊंड जोडून घेतला। त्यानंतर आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे। आता हे अस्तर उंचीला खूपच कमी आहे, त्याच्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून लावते, पण तुमच्याकडे जर जास्त असेल तर तुम्ही प्रॉपर कटिंग करून घेऊ शकता। ओके, तर काय करायचं आहे बघा, इथे आपल्याला मेजर टेप वरून ठेवायचा आहे आणि इथं जी काही आपली लेहंग्याची उंची आहे ना त्याच्यापेक्षा 2 इंच उंचीला कमी ठेवायचं हे अस्तर कटिंगमध्ये आणि खाली असं गोल गोल मार्क करत जायचं, एकसारखं माप घेत बघा। वरून असा टेप फिरवायचा आणि खाली असं हे मेजरमेंट घेत जायचं या प्रकारे। आता इथं बघा एवढा मोठा जॉईंट द्यावा लागणार आहे, तर थोडंसं कमीच, खूप जास्त कमी पडलं हे उंचीला अस्तर मला, कारण 4 मीटर पाहिजे होतं ते 3 मीटर होतं। 4 मीटर असतं तर एवढा जॉईंट द्यावा लागत नाही, अगदी छोटासाच येतो। पण ठीक आहे, जॉईंट पण देऊन कसं करायचं हे सांगते तुम्हाला। जॉईंट पुरतच नाही, त्याच्यामुळे आणखीन मला थोडीशी उंची कमी करावी लागली आहे, तर पुढे दिसेल तुम्हाला। तर याचं मी असं घेत आहे कटिंग करून आणि बघा खालचा जो तुकडा आहे ना तो इथे असा उचलून ठेवायचा असतो आणि त्याला आपण तो जॉईंट देतो नंतर। पण आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल बघून की इथं कपडा किती कमी पडतोय ते, याच्यामध्ये प्रॉपर राऊंड घालून कटिंग होतच नाही। तर पुन्हा एकदा मी माप टाकणार आहे, वरून जेवढी उंची निघते तेवढी सगळी घेणार आहे। पण तुम्हाला सांगेन, जी काही तुम्ही खालच्या मेन पार्टची उंची कट केलेली आहे म्हणजे साडीची, त्याच्यापेक्षा 2 इंच कमी अस्तरला कटिंग करा, तुमची उंची निघून जाईल। माझ्याकडे अस्तर कमी आहे म्हणून मी थोडंसं ॲडजस्ट करते। ओके, या प्रकारे मी वरून अशी माप घेते ही। साधारण आपल्याला 40चा जर लेहंगा बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये आपण जो काही मेन पार्ट आपण 38चा कट केलेला असेल तर त्याच्यापेक्षा आपण 2 इंच कमी घ्यायचं, म्हणजे 36 इंचाची उंची कटिंग करायची असते इथं। तर तुम्ही या प्रकारे करू शकता। बघा इथं मी याला असं कट करून घेते खालच्या राऊंडमध्ये, कारण मला सगळं एकसारखा घेर पाहिजे, खाली वरती नको आहे। भले मग तो उंचीला थोडासा कमी होऊ देत, पण एकसारखं आपल्याला फिनिशिंगमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे। आता बघायचे जॉईंट पण द्यावे लागतील। वरून मी कमर याची कटिंग केली, तर या प्रकारे आपलं सॅटिनचं अस्तर कटिंग झालेलं आहे। खाली इथं फोल्ड अस्तर आहे, तर तो पण फोल्ड मी कट करून घेते। कटिंग कशी वाटली तुम्हाला नक्की मला सांगा, समजली असेल तर, आणि नसेल समजली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। या प्रकारे याचं कटिंग झालेलं आहे। आता कॉटनच्या अस्तरचं पण सेम असंच कटिंग करायचं आहे। कॉटन अस्तर पण आपण असं 4 फोल्ड करून घेणार आहे। व्यवस्थित 4 फोल्ड घडी घालून घ्यायची आहे याची। कारण अनारकलीमध्येच याचं कटिंग करायचं आहे। व्हिडिओ मोठा झालेला आहे, पण अगदी व्यवस्थित तुम्हाला याचं कटिंग, स्टिचिंग, मेजरमेंट सगळं सांगितलं आहे मी। कुठल्याही साईजसाठी तुम्ही हा लेहंगा बनवू शकाल अशा पद्धतीमध्ये।
तर बघा 4 फोल्ड घडी घालून घेतली आपण। आता जर असं डायरेक्ट चौकोन तुकड्यावरती कटिंग केलं तर सिंगल घेर निघतो, पण आता सिंगल घेर नको आहे म्हणून याला मी सेम जसं आपण सॅटिन कटिंग केलं ना डबल घेरमध्ये तसंच याचं पण मी कटिंग करणार आहे। जॉईंट द्यावा लागेल, पण या प्रकारे जर कटिंग केलं ना तर घेर जास्त निघतो म्हणजे डबल निघतो। त्यामुळे असंच आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। पूर्ण फोल्ड आपल्या समोर असेल आणि त्याच्या विरुद्ध बाजूकडे एक पूर्ण फोल्ड आणि बाकीचे 4 ओपन असतील, अशा प्रकारे तुमची घडी यायला पाहिजे। डबल टिबल तुम्ही चेक करून घ्या घडी तुमची बरोबर आलेली आहे का, अशीच घडी यायला पाहिजे, नाहीतर मग काय होतं 4 तुकडे होतात त्याचे। तर 4 तुकडे नाहीच झाले पाहिजेत, फक्त 2 तुकड्यामध्ये आपलं बॅक आणि फ्रंट दोन्ही बाजूकडचा घेर निघायला पाहिजे। इथे पण मी 5 इंचावरतीचं कटिंग करते कोपऱ्यातून उंचीला, या प्रकारे याच्यामध्ये कमरेला बरोबर तो घेर बसणार आहे। तर इथं बघा मी ही उंची अगोदर मोजून बघते किती आहे आणि त्याच प्रकारे पूर्ण घेरवरती उंची टाकायची। बघा इथं मी जे मार्किंग आपण केलेलं आहे ना त्या मार्किंगपासून खाली मी एकसारखी उंचीसाठी माप टाकतेय आणि जो काही खालचा अस्तर आहे तो इकडे जॉईंट द्यावा लागणार आहे। याला मी तुम्हाला कॅन लावून हा लेहंगा दाखवणार आहे, तर त्याच्यामुळे थोडासा बाउन्सी होतो, छान दिसतो, एकदम फुगलेला असा। तुम्ही विदाउट कॅनचा सुद्धा हा लेहंगा तयार करू शकता, ऑप्शनल आहे। ज्यांना आवडतं ते लावू शकता, ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही लावलं तरी चालेल। फक्त डबल अस्तर वापरून तुम्ही हा लेहंगा बनवू शकता। फक्त साडीपासून एवढा सुंदर झालेला आहे, अगदी कमी खर्चामध्ये रेडीमेड सारखा लेहंगा तयार झाला विथ ब्लाऊज वगैरे सगळंच, ठीक आहे। तर अशा प्रकारे मी याला खालच्या बाजूकडे मार्किंग करून घेतलं, याचं कटिंग करून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला वरच्या बाजूकडे कटिंग करायचं आहे आणि आपलं कॉटन अस्तर कटिंग झालं, सॅटिन अस्तर झालं, साडीसुद्धा झालेली आहे। बेल्ट मी तुम्हाला स्टिचिंग करतानाच दाखवते कशा प्रकारे घ्यायचा ते। तर तुम्हाला खालच्या पार्टचं सगळं स्टिचिंग समजलं असेल। आता सगळ्यात अगोदर मी हा मेन पार्ट घेतलेला आहे आणि याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। मला 2 इंचाचा प्रत्येक प्लेटमध्ये गॅप पाहिजे एकसारखा, तो तुम्ही 1.5 इंच 1 इंच जसा पाहिजे तसा ठेवू शकता, पण मला फिक्स 2 इंचाचाच पाहिजे। तर इथं मी मार्किंग करून घेत आहे, अंदाजानेच घेते, मोजून वगैरे घेतलेलं नाही आहे। जसं कमी किंवा जास्त होईल त्या प्रकारे मी शेवटी ॲडजस्ट करणार आहे। तर सुरुवातीला मी 1 इंच कपडा सोडून दिला आणि 2 इंचाची ही प्लीट घेतली आहे, बघा या प्रकारे। आता काय करायचं, इथून पुढे एक एक मार्किंग करत जायचे। मी तुम्हाला थोडंसं मशीनपासून म्हणजे साईडला घेऊनच दाखवते की मार्किंग मी कसं करते, कुठे करते, म्हणजे बाकी तुम्ही त्याच प्रकारे पूर्ण साडीला मार्किंग करू शकाल। अगोदर सगळं मार्किंग करून ठेवलं तरी चालतं। मी 9.5 वरती मार्किंग केलेलं आहे आणि त्या प्लीट्सपासून पुढे 2 इंच म्हणजे 1-2 इंचावरती त्याच्या पुढे असं मी मार्किंग करून घेतलेलं आहे। टोटल 9.5 केलेलं आहे, ठीक आहे। तर एक एक प्लीट आपल्याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची आहे। हवं तर अगोदर पिना लावून त्याला सेट करून घेतलं तरी चालेल, एकत्र सगळी शिलाई द्यायची, किंवा तुम्ही 2-2 प्लीट असं घेऊन जरी ह्या केल्या तरी पण चालेल, त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची, ठीक आहे। इथं बघा मी व्यवस्थित प्लीट अशी फोल्ड करून घेते। टोटल मी करते मार्किंग 9.5 वरती आणि 2 इंचावरती, 2 इंच 9.5 इंच असं, आणि ते 2 इंचाचा भाग उचलायचा त्या 9.5च्या पॉईंटवरती आणून ठेवायचा। अशा प्रकारे प्लीट्स देत जायचं म्हणजे एकसारख्या सगळ्या येतात आणि एकसारख्याच पाहिजेत, अजिबात एकही छोटी मोठी नको आहे मला। शेवटी कमी जास्तीला ॲडजस्ट करता येईल, पण सुरुवातीला तर याच प्रकारे जायचं आहे। पूर्ण साडी आहे, फक्त याच्यातून 2 मीटर साईडला निघलेला आहे कपडा, 2-2.5 मीटर निघलेला आहे, बाकी सगळी साडी आहे इथे। तर शेवटी मी तुम्हाला याचे फोटो दाखवणार आहे, घातल्यानंतर हा लेहंगा कसा झाला आहे ते डायरेक्ट तुम्ही घातलेलाच बघू शकता। बघा मी अगोदर थोड्या असं ॲडजस्ट करून घेते, इथं टाचन पिना लावते म्हणजे मला शिलाई करायला इझी जाईल आणि ते कमी वेळेत होईल। तुम्ही पण असंच करून घ्या। 2 इंच आणि 9.5 इंच एकत्रच मार्किंग करायचे, 2 सेपरेट 9.5 सेपरेट असं नाही। टेप ठेवायचा, 1-2 इंचावरती लाईन येईल आणि दुसरी 9.5 वरती येईल, अशा प्रकारे तुम्ही हे मार्किंग करून घेऊ शकता। आता हे अंतर सगळ्यांना सेम राहणार नाही, ते प्रत्येकाच्या साईजवरती असेल, घेरवरती असेल, कपड्यावरती डिपेंड असेल। आपल्या कमरेला पूर्ण राऊंड तो कवर होईल या प्रकारे तुम्ही ते अंदाजाने प्लीट्स घ्या। मी अंदाजानेच घेते, कपडा मोजून घेतलेला नाही आहे मी सुद्धा, पण त्या कमरेला मावेल
आणि तेवढ्या प्लीट्स होतील त्या पद्धतीनेच मी प्लीट्स इथं घेते। प्रत्येक प्लीट एकाखाली एक अशाच येणार आहेत कारण मोठ्या आहेत, ठीक आहे। तर अशा प्रकारे फिनिशिंगमध्ये व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे याच्यावरती। आजचा लेहंगा कसा वाटला मला नक्की सांगा। आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। ब्लाऊजचे व्हिडिओ भरपूर अपलोड आहेत, जाऊन बघा। काही डाऊट असतील तर विचारून घ्या। आणि स्क्रीनवरती मी माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही मला क्लाससाठी किंवा ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता। कॉल करायचा नाही कुणीही, फक्त व्हॉट्सॲपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला थोड्या वेळातच रिस्पॉन्स भेटतो, जे काही तुम्हाला माहिती पाहिजे ते मिळून जाते। ओके, या प्रकारे तुम्हाला करायचे आहे तिथं प्लीट्स सगळ्या तयार आणि शिलाई देत जायचं आहे। थोड्या थोड्या केल्या तरी चालतील किंवा सगळं अगोदरच सेट करून घेऊन एकच अखंड शिलाई दिली तरी पण चालेल। जे तुम्हाला सोपं वाटते त्या पद्धतीने करून घ्या। तर इथं बघा मी एक फोल्ड केलेली आहे आणि तुम्हाला दिसत असेल एकाखाली दुसरी अशी आपल्या ह्या प्लेट्स सगळ्या सेट व्हायला लागलेल्या आहेत आणि अशा मी पिना लावून घेते जेणेकरून मला पटकन शिलाई देता येईल। बघा मी सगळ्या सेट करून घेतल्या, पिना लावून वगैरे ॲडजस्ट केलं आणि पूर्ण त्याच्यावरती शिलाई देऊन घेतलेली आहे। आता हे झालं मेन पार्टचं आपल्या मेन काम, जे प्लेट्स घेण्याचंच होतं आणि इथंच बराच वेळ जातो कारण हे प्रॉपर यायलाच पाहिजे। प्रत्येक प्लेटमधला गॅप सेम राहायला पाहिजे। जो मी 2 इंचाचा ठेवलेला आहे तिथे तुम्ही 1.5चा पण ठेवू शकता, 1चा पण ठेवू शकता किंवा 3चा पण ठेवू शकता, तुमच्या आवडीवरती आहे। आणि अशा प्रकारे आपला हा खालचा घेर झालेला आहे। आता याला अस्तर लावून घ्यायचे आहे दोन्ही पण। पुन्हा बेल्ट बनवायचा आहे। बेल्ट बनवण्यासाठी जी काही आपली कमर आहे त्याच्यामध्ये 2 इंच लूजिंग ठेवा पूर्ण राऊंडमध्ये आणि माप घ्या। जसं की इथं मला तयार करायचा आहे बेल्ट 17 इंचाचा, ठीक आहे। फोल्डिंगमध्ये 17 आहे, टोटल म्हणाल तर 34 आहे, लूजिंग वगैरे ॲड करूनच आहे। तर इथं मी 17 इंचाचा फोल्डिंगमध्ये बनवते म्हणजे टोटल 34। पुन्हा एकदा मोजून घ्यायचं, कमी जास्त करायचं असेल तर करू शकतो। पोटावरती बांधल्यानंतर जास्त त्याच्यामध्ये चुन्या पडाव्या नको असं जर तुम्हाला वाटत असेल तर जास्त लूज बेल्ट ठेवू नका। जेवढं तुमचा बॉडी टच माप आलेला आहे त्याच्यामध्ये 2 इंच लूजिंग ठेवा आणि लूजच पाहिजे असेल तर तुम्ही 4 इंच 5 इंच जेवढं पाहिजे तेवढं लूजिंग ठेवू शकता। त्या मापाने कटिंग करून घ्यायचं। आता एक कटिंग इथं मी हे करत आहे, खाली जे आपलं जॉईंट द्यायचं आहे ना त्याचं करते। तर ह्या 4 कळ्या आहेत, 4च्या 4 या जोडून घ्यायच्या आहेत। मी तुम्हाला एका दुसरी दाखवते। या प्रकारे तुम्ही सॅटिन अस्तरची आणि कॉटनच्या अस्तरची जोडून घ्या। जेव्हा केव्हा आपल्याला हे अस्तर कमी पडतं तेव्हा ते असं जॉईंटमध्ये कटिंग करावं लागतं, पण अस्तरला चालून जातं, काही प्रॉब्लेम येत नाही। या प्रकारे तुम्ही जॉईंट द्या। आता याचं मधूनच कटिंग झालेलं आहे म्हणजे 2 भाग झालेले आहेत। तर इथं मी अगोदर मध्यभागी एक शिलाई देऊन ह्याला अखंड करते आणि टोटल एकच तिथं जोडून घ्यायचे, ठीक आहे। चॅनलवरती मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। ब्लाऊज आहेत, ड्रेस आहेत, बोटनेक ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज, सगळ्या प्रकारचे सगळ्या साईजमध्ये सिंपल फॅन्सी डिझायनर सगळे ब्लाऊज आहेत। नक्की जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। काही डाऊट असतील तर विचारा। इथं असं आपल्याला घ्यायचं आहे, याला जे खालचा जॉईंट आहे तो जोडून, ओके। अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथं मी जोडून घेते। तर बघा एक दाखवते असं दुसरं पण तयार करून घ्या। जर तुमचं अस्तर कमी पडलं असेल तर जॉईंटमध्येच कटिंग करावं लागेल आणि जॉईंट याच प्रकारे जोडावा लागेल। आणि अस्तर जास्त असेल तर जॉईंट कट करावा लागत नाही, त्याच्यामध्ये ती उंची निघते। कमीत कमी 4 मीटर तरी अस्तर पाहिजेच आपल्याला, उंची जास्त असेल तर, आणि लहानांसाठी 3 मीटरमध्ये होऊन जातं, ओके। या प्रकारे आपल्याला जॉईंट फिनिशिंगमध्ये जोडून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूकडून आपल्याला फोल्डसुद्धा लगेच करून घ्यायचा आहे। पूर्ण ड्रेस तयार झाल्यावर फोल्डिंग करत बसायचं नाही, त्याच्यामध्ये वेळ तर जातोच पण ते आपल्याला ॲडजस्ट पण करायला खूप त्रास होतो आणि त्यापेक्षा असं सिंगल सिंगल जरी आपण खालून फोल्ड करून पुन्हा एकत्र करून जोडलं तर आपला वेळ वाचतो आणि शिलाई करायला अजिबात त्रास होत नाही। तर मी प्रत्येक पार्टचा फोल्ड करून घेणार आहे। जसं की आता सॅटिनला पण सेम हीच प्रोसेस आहे, कळी जोडून घ्यायची, त्याच्यानंतर मग फोल्डिंग करायचे। तर मी कॉटनचं इथं करून दाखवले तुम्हाला। एकदाच फोल्ड करा, हवं तर पिको करा, जे काही तुम्हाला करायचं आहे तुम्ही करू शकता। पिको थोडा सोपा जातो फोल्ड करण्यापेक्षा। आता इथं बघा
हे जे अस्तर आहे ते दोन्ही एकत्र मी केलेले आहेत, म्हणजे मागचा भाग पुढचा भाग, आणि तो इथं मी जॉईंट करून घेते, म्हणजे ह्याला अखंड करायचं आहे आता. ठीक आहे, मागचा भाग पुढचा भाग जो आहे तो एकत्र ठेवून जोडायचा आहे एकाच बाजूकडे. ओके, त्यानंतर हे कमरेवरती जोडलं जाईल. तर बघा इथे व्यवस्थित शिलाई देऊन घेते मी, पूर्ण खालून वरतीपर्यंत द्यायची शिलाई, आणि एकच शिलाई दिली आहे, बाकी सगळं अखंड आहे. बघा एका बाजूकडे फक्त जॉईंट देऊन घेतलेलं आहे, जे आपले 2 भागामध्ये कटिंग झालेलं होतं ना, त्याला एकत्र करून मी एका बाजूकडे जोडलेलं आहे. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये सांगते बघा. आता हे आहे कॅनकॅन उंचीला 10 इंच या प्रकारे कटिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघा इथं मी घेतलेलं आहे, पट्ट्या फक्त सरळ कटिंग होतील. उंचीला मी 10 ठेवल्यात, तर तुम्ही ते 12, 13, 14 तुम्हाला जेवढं जास्त पाहिजे तेवढं ठेवू शकता. तर 10 इंच व्यवस्थित आहे, मला जेवढं पाहिजे तेवढं मी कटिंग करून घेतले. बाकी हा पूर्ण असं सरळच बेल्ट राहील, आणि याच्यावरती आता प्लीट्स घ्यायच्यात. ह्या प्लीट्स आपण बॉक्समध्ये पण घेऊ शकतो, म्हणजे ब्लॉक स्प्लिट घेऊ शकतो, एकाच डायरेक्शनमध्ये कुठल्या तरी घेऊ शकतो, किंवा एक इकडं एक तिकडं, म्हणजे उलट्या सुलट्या अशा प्रकारचं सुद्धा घेऊ शकतो. जसं पाहिजे तसं काही. तर मी सगळ्या प्लीट्स टाकून घेते, आणि हे कसं जोडायचे ते पण तुम्हाला दाखवते. हे थोडंसं हार्डच आहे कॅनकॅन, आणि हार्डमुळे थोडासा ड्रेस असा फुगतो. ज्यांना कोणाला हार्ड नको वाटत असेल त्यांनी साधं म्हणजे अगदी असं कपड्यासारखं पण असतं, खरं तर त्याचा उपयोग काय होत नाही, कारण हे थोडंसं फुगण्यासाठी, फुगीर दिसण्यासाठीच वापरलं जातं. तर हे जरासं कडक असलेलं चांगलं, खूप जास्त पण कडक नको, मीडियम तरी पाहिजे. तर बघा या प्रकारे मी अगोदर पूर्ण ह्याला अशा प्लेट्स घालून घेणार आहे, आणि मग हे आपण कॉटनच्या अस्तरवरती जोडून घ्यायचे. कसं जोडायचे ते पण तुम्हाला मी सांगते. बघा सगळ्या प्लीट्स झालेल्या आहेत. आता कॉटन अस्तर घ्यायचे, ज्याला आपण तयार करून ठेवलं अगोदर, खालून पण फोल्ड केलं, जॉईंट वगैरे जोडून तयार झालं ना. आता त्याच्यावरती कॅनकॅन जोडायचे. खालून 4-5 बोटं उंचीला सोडा, आणि वरच्या बाजूकडे जॉईंट करायला घ्या. आता हे पूर्ण राऊंडला खंड असं बसवून घ्यायचं आहे, कारण अगोदरच प्लेट्स टाकून घेतल्या त्याच्यामुळे वेळ लागत नाही, एकदम कमी वेळेमध्ये हे होऊन जातं. फक्त खालून उंची एका लाईनमध्ये व्यवस्थित फॉलो करा. हवं तर मार्किंग करून घ्या आणि मग त्याच्यावरती बसवा. आणि डायरेक्ट बसवू शकत असाल असं माझ्यासारखं तर डायरेक्ट बसवलं तरी चालेल. ओके, तर बघा या प्रकारे आपल्याला इथं ह्याला सगळं कॅनकॅन जोडून घ्यायचं आहे. आता मेन राहिलेलं आहे ते म्हणजे बेल्ट राहिलेला आहे, चेन कशी लावायची हे दाखवायचं आहे, फायनल फिटिंग आहे. सगळं काही मी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही पटकन बघितला की हा लेहंगा तयार करू शकाल. ओके, तर थोडंसं कमी पडलेलं होता कॅनकॅन, तर तो इथं मी ॲडजस्ट करून घेतलेला आहे आणि असा इथं जोडून टाकला. तर या प्रकारे झालेलं आहे आपलं कॅनकॅनसुद्धा लावून. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल लावायचं तर ते स्किप करा आणि पुढे चला. ठीक आहे, ज्यांना लावायचं त्यांनी लावून घ्या, ज्यांना नाही लावायचं त्यांनी नाही लावलं तरी चालेल. त्यानंतर काय करायचं आहे बघा, याच्यावरती आपल्याला सॅटिन अस्तर जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे, सॅटिनची पण सेम तशीच मी एका बाजूकडून कमर जोडून घेतलेली आहे, म्हणजे दोन्ही एकत्र केलेलं आहे, आणि हे दोन्ही एकत्र ठेवून आता मी याला जोडते. आणि कॅनकॅनवरती हे सॅटिन अस्तर खालचं येते. ठीक आहे, आणि हे अस्तर अजून मी फोल्ड केलेलं नाही आहे सॅटिनचं, तर ते पण खालून फोल्ड करून घेईन मी. समजतं आहे ना तुम्हाला सगळ्यांना? बघा इथे व्यवस्थितरित्या मी शिलाई कमरेवरती पूर्ण घेतलेली आहे. समजा चुकून थोडंसं जास्त जरी झालं कमरेमध्ये तरी हरकत नाही, 1-2 प्लीट्स टाकून आपण याला ॲडजस्ट करू शकतो. पण असं हे पूर्ण कमरेवरती आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे, आणि साईडला सुद्धा जॉईंट करायचे जसं मी आता केलेलं आहे, दोन्ही एकत्र पकडून. कारण कॅनकॅन आहे तर खूप जास्त हा हार्ड आहे, तर सगळंच कवर करावं लागणार आहे आतला भाग. तर बघा इथे झालेलं आहे याचं काम. आणि आता याच्यावरती जे आपण प्लीट्स तयार केलेला पार्ट आहे ना तो ठेवायचा आहे आणि जोडून घ्यायचा आहे. फक्त कमरेवरती याची शिलाई येईल. बघा इथं मी कसं कसं जोडते लक्ष द्या, आणि बघितलं की तुम्हाला समजेल मी सांगण्यापेक्षा पण. तर फक्त कमरेवरती आपल्याला जोडायचं आहे, त्यानंतर साईडला पण जोडलं जाईल, पण अगोदर कमरेवरती तर शिलाई देऊन घ्यायची आहे. 15 तारखेपासून नवीन बॅच चालू होते ब्लाऊज क्लासची. बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास, अतिशय सोप्या पद्धतीमध्ये स्टेप बाय स्टेप क्लास असतो.
तर ज्यांना कोणाला फिनिशिंगमध्ये परफेक्ट कटिंग स्टिचिंग बघायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. ओके. बघा या प्रकारे तुम्ही याला प्लीट्स टाकून पुन्हा असं अस्तर जोडून घेतलं की तुम्हाला हा लेहंगा शिवायला एकदम इझी जातो. या प्रकारे तुम्ही तयार करून घ्या. अगोदरच कॅनकेन वगैरे लावून घ्यायचं. कॅनकेन शेवटी लावताना त्रास होतो, त्याच्यामुळे अगोदरच लावून घ्यायचं आणि मग हे सगळं जॉईंट करून घ्यायचं. आता लेहंगा आपला बऱ्यापैकी कंप्लीट झालेला आहे. तर याला मी साईडने पूर्ण अस्तर आहे ते आता असं अटॅच करून पॅक करून घेणार आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा आतल्या बाजूकडे तिन्ही पार्ट आहे ते सेपरेट सुद्धा जॉईंट करू शकता. तर इथं हे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडला मी अशी एक शिलाई देऊन घेते. साईडला जे तिन्ही आहेत आपण अस्तर कॉटनचं जोडलेलं, सॅटिनचं जोडलेलं आणि साडीचा कपडा, हे सगळं काही आहे ना, हे सगळं साईडला मी एकत्र पकडून इथं शिलाई देऊन घेते. सेम दुसऱ्या बाजूकडे पण असंच करायचं आहे. आणि सॅटिन अस्तर अजून खालून फोल्ड केलेलं नव्हतं तर ते पण मी फोल्ड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याचा बेल्ट तयार करायचा आहे. फक्त काठांचा वापर करणार आहे बेल्टला. तर इथं बघा फोल्ड करून आपल्याला 16.5चा बेल्ट तयार करायचा आहे किंवा 17.5चा, थोडं लूजिंग ठेवलं असेल तर. आणि बेल्टची जी उंची आहे ना ती बरोबर आम्ही काठ प्रमाणात ठेवणार आहे. साधारण 2.5 इंच उंचीला हे काठ आहेत. तर ते 2.5 आणि त्याच्या खाली हा जो प्लेन कपडा आहे तो 2.5. अशा प्रकारे आपल्याला हे काठ लागतील. 3 इंचाचे काठ आहेत, 3-3.5 इंचाचे आहेत. तर ते पूर्ण मी घेतलेलं आहे, पण तयार होऊन ते 3च होतील कारण अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन जाणार आहे ना. जेवढे काठ आहेत त्याच्या खाली तेवढाच तो कपडा घेतलेला आहे मी, कारण आपल्याला याला फोल्ड करायचे म्हणून आणि अस्तरसुद्धा लावायचं आहे याच्यासाठी. तर एक्स्ट्राचं जे आहे ते कटिंग करून घेतलं. काठांची उंची आहे टोटल 3.5, तयार होऊन ते 3 इंचाचे होतील. आणि पूर्ण अखंड कपडा मग 7 इंचाचा घेतलेला आहे उंचीला आणि रुंदीला घेते मी इथं 17 इंच. पण साईडचा कट करणार नाही आहे, आतमध्ये फोल्ड करणार आहे. कधी तरी कमरेचा भाग वाढला तरी आपण त्याला थोडंसं बेल्टची साईज वाढवून खालच्या 1-2 प्लीट्स काढून त्याची साईज मोठीसुद्धा करू शकतो. या हेतूने मी आतमध्ये याचा बेल्टचा कपडा फोल्ड ठेवणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही तुमची कंबर किती चेक करायची आहे, किती आहे ते, आणि त्याच्यामध्ये 2 इंच 3 इंच 4 इंच तुम्हाला जेवढं आवडते तेवढं लूजिंग ठेवून तुम्हाला घ्यायचं आहे. हा बेल्ट तयार करायचा आहे. तर या कस्टमरला जास्त बेल्ट लूज नको होता, कारण बांधल्यानंतर तो खूप गोळा होतो. तर जास्त गोळा होणारा नको होता त्यांना, म्हणून मी साधारण 2-2.5 इंच लूजिंग ठेवलं आहे याच्यामध्ये. आता काठांचा जो भाग आहे त्याला मी इथं त्याला अस्तर लावून घेते. पूर्ण बेल्टला कपड्याला कॉटनचं अस्तर लावून घेते. या प्रकारे बघा हाताने छान फिनिशिंग करत इथं शिलाई देऊन घ्यायची आहे आणि या प्रकारे हा बेल्ट तयार करायचा आहे. एकदम सोपी पद्धत दाखवते बेल्ट तयार करण्याची. एका बाजूकडे फोल्ड करून घेतलेला आहे मी आणि पुन्हा हे फोल्ड करते. जेवढं काही आपलं एक्स्ट्रा आहे तेवढं सगळंच फोल्ड करायचं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवायचं आहे का नाही एक्स्ट्रा ठरवा आणि मग फोल्डिंग करा. ठीक आहे. आता इथं पुन्हा मी मोजून घेते किती एक्स्ट्रा आहे तेवढं आतमध्ये दुसऱ्या बाजूकडे फोल्ड करायचं. व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे फोल्डिंगमध्ये. आता एवढं इथं एक्स्ट्रा असेल तर आपल्याला असं इथं फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे मोजून घ्यायचं. जेवढा बेल्ट तुम्हाला पाहिजे तयार तेवढा तुम्ही इथे त्याला तयार करू शकता. फक्त आतमध्ये मी एक्स्ट्रा कपडा ठेवलेला आहे, त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं का ठेवला आहे ते. आता याला एक काठांवरून म्हणजे मध्यभागी एक शिलाई देते. म्हणजे काय होईल, हे पलटी लगेच होईल इथं शिलाई दिल्यामुळे आणि कापडच तर बिलकुल फिरणार नाही. अशा प्रकारे इथंपर्यंत बेल्ट तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, याला जोडायचं आहे आपल्या खालच्या घेरवरती. तर ते पण आपण जोडून घेऊयात. साईज छोटी मोठी वाटते म्हणून मी याला जरासं फोल्ड करून इथं कमी करून घेते. एवढं जास्त होतं ते त्याला मी इथं फोल्ड केलं आणि आता हे कमी करून घेते. तर दोन्ही बाजूकडे फोल्ड करून बेल्ट झालेला आहे इथं. बरोबर याला मी 17 इंचाचा ठेवलेला आहे. 16.5 ठेवायचं होता पण थोडंसं वाढवलं माप.
अर्धा इंचाने जास्त काही फरक पडत नाही. या प्रकारे आपला बेल्ट तयार होईल. आतून साडीचा कपडा राहील, वरच्या बाजूला काठ येतील, असं आपल्याला जॉईंट करायचं आहे. आता मी आतून जॉईंट करते आणि बाहेरच्या बाजूकडे फोल्ड करणार आहे. ठीक आहे, बघा आतून ठेवलेला आहे आणि अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन पूर्ण कमरेच्या घेरवरती हा बेल्ट बसवून घ्यायचा आहे. आता या बेल्टवरती समजणार आहे आपल्याला की आपल्या साडीचा घेर जास्त झाला आहे किंवा कमी झालं आहे. तसं तर अगोदर आपण मोजलेला होता, त्यामुळे प्रॉब्लेम नाही. पण जरी तसं वाटलं तरी एखादी प्लीट ॲड करून आपण त्याला लहान मोठं करू शकतो. कमी पडत असेल तर काढायची, जास्त होत असेल तर टाकायची. पण हे सगळं ॲडजस्टमेंट आपल्याला आतलं जे अस्तर आपण लावले ते लावायच्या अगोदरच करून घ्यायचे आणि मग बेल्ट जोडायचं आहे. काम पटकन होऊन जातं, कारण ॲडजस्टमेंट करायलाच खूप वेळ जातो. तर ते ठेवायचंच नाही, लगेच करून घ्यायचं आणि बेल्ट जोडायचा. आता आतून जो बेल्ट जोडलेला होता तो बाहेरच्या बाजूकडे तर मी ठेवून खाली याच्या किनारीला अशी शिलाई देऊन घेते. बघा या प्रकारे व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये शिलाई द्यायची. तुमच्या लक्षात आलं असेल बेल्ट किती व्यवस्थित याचा लागलेला आहे ते. आणि थोडंसं जरी ओढाताण वगैरे झाली तर बेल्टवरती एखादी घडी पडू शकते, तर ती पडू नये याच्यासाठी व्यवस्थित तुम्हाला सेटिंग करून बघा असं प्लेनमध्येच बेल्ट बसायला हवा आहे. त्याच्यावरती एकही घडी पडायला नको. या प्रकारे आपला इथंपर्यंत हा बेल्ट झालेला आहे जोडून. आता याला खालनं फिटिंग करायला घ्यायचं आहे खालच्या बाजूकडून. अगदी रेडीमेड स्टाईल मी याला तयार केलेला आहे. तुम्ही रेडीमेड लेहंगे पाहिले असतील तर ते सुद्धा याच प्रकारचे असतात. तुम्ही चेक करा हवं तर. त्याच प्रकारे मी तुम्हाला याचं स्टिचिंग दाखवते. साईडला ओव्हरलॉक मशीन असेल तो ओव्हरलॉक करून घ्या, म्हणजे फिनिशिंग परफेक्ट दिसेल. इथं पूर्ण वरतीपर्यंत नाही जोडायचं. बेल्टपासून खाली 5 ते 6 इंचाचा गॅप ठेवून द्यायचा, कारण तिथे चेन बसवायची आहे म्हणून मी खालून स्टार्ट करते. इथं बघा या प्रकारे साईडनं अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे. आता बऱ्यापैकी आपल्या इथं हा लेहंगा कंप्लीट झालेला आहे. मी तुम्हाला डायरेक्ट वेअर केलेला लुक दाखवेन की तो कसा दिसतोय. बघा थोडंसं कपडा खालीवरती झाला असेल तर एखादी साईडला घडी घेतली तरी चालेल, पण वरच्या बाजूकडे आपल्याला इक्वल पाहिजे, कमी जास्ती नको. आता बघा 5 इंचाचा भाग मी बेल्टपासून खाली 5 इंचाचा भाग मी ओपन ठेवलेला आहे, कारण तेवढ्या भागामध्ये लावायची आहे चेन लावण्यासाठी अगोदर ही जी पट्टी आहे ना ती अशी आपल्याला फोल्ड करून घ्यावी लागते. बघा ड्रेसचे जसे आपण कट शिलाई करतो ना साईडचे, सेम त्याच प्रकारे इथं ते बनवून याचं फिनिशिंग करून घ्यायचं आणि मग याच्यावरती चेन लावायची असते. ठीक आहे, इथे या प्रकारे अशी शिलाई देऊन आपल्याला याची बनवायची आहे पट्टी आणि मग चेन लावून घ्यायची आहे. कपडा फिरवायचा, इथं शिलाई आडवी लॉक करायची 2-3 वेळा चांगली आणि मग वरच्या बाजूकडे जायचं. या प्रकारे इथं झालेलं आहे. आपली ही पट्टी बनवून याच्यामध्ये लावायची आहे आपल्याला चेन. तर इथं ही मी चेन घेतली आहे आणि इथं ठेवायची आहे. अशा प्रकारे आतून आपल्याला व्यवस्थित त्या कपड्याला टच करून ठेवायची आहे चेन आणि साईडने एक शिलाई देऊन घ्यायची. एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये चेन बसवायची आहे. बघा या प्रकारे ठेवायचं आणि साईडने शिलाई देऊन घ्यायची. याला किनारीला शिलाई द्यायची आहे आणि पुन्हा याला फिरवून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूकडे थोडीशी ती चेन झाकली जाईल अशा प्रकारे त्याला सेट करायचं आणि साईडने शिलाई देऊन घ्यायची. अजिबात चेन ओढायची नाही, कपडा ओढायचा नाही, व्यवस्थित इथं बसवून घ्यायची फिनिशिंगमध्ये.
बघा इथंपर्यंत आलं की लॉक करायचं, कपडा आडवा करायचा, शिलाई लॉक करायची, विसरायचं नाही आणि वरच्या बाजूकडे शिलाई करत जायचं मग पुन्हा. आता इथं तुम्हाला दिसणार नाही आहे कॅनकेन आडवा आलेला आहे, पण जसं मी जाताना शिलाई केलेली आहे ना तशीच वरती येताना पण केलेली आहे. फक्त चेनचं सेटिंग असं करायचं आहे आपल्याला, म्हणजे हे असं झाकलं जाईल पूर्ण. तुम्ही जर बारीक बघितले तर तुमच्या लक्षात येईल. एकदम असं दोन्ही मिळवून ठेवते मी आणि वरच्या बाजूकडे शिलाई देऊन घेते. बघा या प्रकारे इथं माझी लावून झालेली आहे चेन आणि तुम्हाला मी डायरेक्ट याचा फायनल लुक दाखवते. कसा वाटला आहे मला नक्की सांगा. तर बघा अशा प्रकारे हा झालेला आहे फायनल लेहंगा लुक तयार. लेहंगा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.